हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल सुषमा उलेकर मडवी। तर मी आज मेकअप करते आहे। तर आता फर्स्ट मी करते टोनर करून घ्या। टोनर झाल्यानंतर ते ड्राय करून घ्यायचं, लगेच काही अप्लाय नाही करायचं। मॉइश्चरायझर लावते पण छानपैकी लावून घ्यायचं मॉइश्चरायझर। गळ्याला पण लावायचा, तुम्ही चेक करू शकता। हाफ याच्यावर लावते, तुम्हाला दिसून येईल। तुम्हाला दिसते का? लहराऊ झाले। तर 5-5 मिनिटाचं तरी अंतर पाहिजे, कारण जेवढा आपण स्किन केअरला टाईम देऊ तेवढा आपला बेस चांगला होतो। स्किन केअर झाला आहे, तर आता आपण करूया करेक्शनची जिथे जिथे गरज लागेल आपल्याला तिथेच करायचं। तर माझं अंडर आईजला थोडंसं करायची गरज आहे। अगदीच किंचित, कारण मला सिंपल मेकअप हवा आहे, मला एकदम हेवी मेकअप नको आहे। गरज वाटते तिथेच करते मी। तर तुम्ही बघू शकता करेक्शन झालेलं आहे। थोडं ब्लेंड केलं, फाउंडेशन छान आहे। हे 2 शेड यूज करते मी फक्त एक पंप घेतला आहे, 2 फाउंडेशनचे थोडा घेतला आहे, एकच पंप होईल असं, मी जास्त नाही यूज करते। तुम्ही चेक करू शकता। खूप छान आहे हा प्रोडक्ट। मला तर हायलाइटिंग मेकअप करू दे, मला तुझा मेकअप करू दे। तर इथे बघू शकता माझा मुलगा कसा माझा मेकअप करतो आहे, त्याला आवडतं। मी कधी काय करत बसले ना, तो येतो मध्ये मध्ये मला हेल्प करायला। तर त्याने अंडर आईजची हायलाइट्स त्यानेच ब्लेंड केली। तर तुम्ही बघू शकता। हाँ बच्चा, वो बच्चा मी झालेली आहे रेड, लोशन झालेला आहे माझं हेअर। शील्स खूप छान। दोन्ही मिक्स करून लावलं। गांप येतो मला, छान वाटतं हा लिप शेड।
वाटलं मेकअप माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हा मी इंस्टाग्रामवर मी माझा ID मेन्शन करेन, तुम्ही नक्की इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. थँक्यू गाईज. अजून अशा व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा आणि हो मी अजून असे व्हिडिओ आणत राहीन. तुम्हाला काही वाटत असेल, डाऊट्स असतील तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाय.